तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली गाडी लोड झाली या रबराचा ड्रॅगन चालवलाय। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं माणसाला ज्या खायला भेटत नाही मित्रांनो, आणि इथं कबुतरांना दाणे खायला भेटतात। मित्रांनो हा बघू शकता तुम्ही, आपण कोणत्या एरियात आहे आपल्याला पण माहिती नाही, परंतु आहे आपण तालाब जवळ। आणि हे कबूतर जय शिवराय, जय शंभूराज, जय रामकृष्ण हरी, जय हिंद, जय भारत। मित्रांनो आज सकाळी आपल्याला बुकिंग मिळालंय आणि बुकिंग आपल्या MH50 कराडवाला निलेश डोंगरे भाऊ यांनी आपल्याला बुकिंग दिलंय। मित्रांनो चला तर जाऊया भरण्यासाठी। गाडी भरल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की प्रवास किती किलोमीटरचा होणार आहे। चला तर जाऊया भरण्यासाठी। मित्रांनो आपल्याला बुकिंग मिळालंय, आपण चाललो भरण्यासाठी। अर्जंटमध्ये 5 किलोमीटर बाकी राहिलंय आपलं। तत्पूर्वी तुम्हाला मुंबईचा ट्रॅफिक दाखवतो। मित्रांनो आपण या रस्त्यानं जर चाललोय ना, हा रस्ता आहे घोडबंदर साईडना भिवंडीकडे येणारा। आता दोन्ही साईडला ब्रिज आहे, नाही तर आपण समंदर वरनं ब्रिज आहे, त्या ब्रिज वरनं चाललोय। मित्रांनो आपण भिवंडी ते ठाणे या रस्त्याला पूर्ण या ठिकाणी आहे आणि गाडी भरण्यासाठी आलो होतो। गटाराचा उगम तुम्ही बघू शकता, कसल्या प्रकाराचं बघा। मित्रांनो कसं होणार असलं गटर तुम्हाला घेऊन होय। मित्रांनो याला म्हणतात का मुंबई? हे बघा आवरण उड्डाण पूल गेलेला आहे। तर मित्रांनो चला आपला झालाय नाश्ता करायचा टाइम, नाश्ता करूया। आपण भरण्यासाठी आलोय कंपनीत। मित्रांनो गाडी भरल्यानंतर हो 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 उतावळी होऊ नका। तुम्हा सर्वांना मी सांगणार की मुंबईतनं आपण कुठं चाललोय ते एक जस्ट 5 ते 10 मिनिटं थांबा मित्रांनो। तत्पूर्वी आपण नाश्ता करूया। चला तर जाऊया नाश्ता करण्यासाठी। कबूतर आणि रेंदाड। तर मित्रांनो आपण आलोय भिवंडीत, आपण आलोय नाश्ता करण्यासाठी। मिसळ पाव सांगितली या, कारण जेवणाला वेळ येतो, बोलला 12 नंतर या जेवणाला। नाश्ता करूया, जाऊया संध्याकाळच्या जेवता येईल। मिसळ पाव येईपर्यंत आपण थोडंसं व्हिडिओ एडिटिंग बाकी आपलं तेवढं करून घेऊया। रसा वडा दिलाय ना, त्याला मिसळ पाव सांगितली होती। चला जाऊ द्या, काहीतरी लोटायचंच आहे आपल्याला पोटात। घेऊया नाश्ता करून। या नाश्ता करण्यासाठी मित्रांनो चहा घ्यायला। मुंबईचा ट्रॅफिक बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे भिवंडीतलं ट्रॅफिक आहे नुसतं। मित्रांनो हे काय पावसाळ्यातलं पाणी नाही, गटारातलं पाणी निघायला लागलं बघा मुंबईत। महानगरपालिका बोलतात ना मुंबईला, स्वप्ननगरी मुंबई। आपण आलोय मित्रांनो कंपनीच्या गेटवर। क्रेन तर काय अजून आला नाही वाटतं, आज होईल का नाही मग आपली गाडी लोड। चला बघूया राव, काय डोक्याला वैताग झालाय गाडी धंद्यात। पण ही आपली गाडी मित्रांनो, इथलं तर असलं मटेरियल पडलेलं आहे, काय भरत्यात आपल्या गाडीत देव जाणे आता।
कंपनीच्या अकाउंटंटला भेटलो मित्रांनो, तर तो बोलला हायड्रा येतोय. त्याला विचारलं आपली गाडी ओपन करायची का दादा, नाही बोलला. मग हायड्रानं कसलं मटेरियल घालणार आपल्या गाडीत. हे बघा सगळं रबरच दिसतंय इथं, पण रबर वेगळं आहे बरं का लई. हे बघा कसलं असलं डिझाईन टाईप आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, भिवंडीत आपण आहे ना पूर्ण या ठिकाणी अंजूर फाट्याजवळ, आणि अक्षरशः झोपडपट्टी टाईप एरिया आहे. चला आता हायड्रा येईपर्यंत तर आराम करावंच लागल. मित्रांनो हा बेल्ट घेऊन जायचा आहे मँगलोर साठी. हा बेल्ट त्याच्यावर वजन लिहिलेलं आहे 780 किलो. ते सुपरवायझरला विचारलं की ते बोलतंय का अभी नहीं बता सकते, वो क्रेन आने के बाद ही पता चलेगा आपको गाड़ी खोलना है की नहीं खोलना है. आता जर जास्त हाईट आली तर मग काय करायचं हो, हा? कारण आपण हाईट नेणार नाही, 6 फुटाच्या पुढे हाईट नेणारच नाही ना आपण. चला क्रेन येईपर्यंत करूया आराम. उगा कसं आहे 1100 किलोमीटर जायचंय मित्रांनो आज आपल्याला. पूर्ण अंजूर फाटा ते मँगलोर. गोव्या साईडनं जा की कोल्हापूर साईडनं जा, कोणत्या पण साईडनं गेलं ना तरी पण 1100 किलोमीटर बसणार आहे मित्रांनो. चला तर करूया तोपर्यंत आराम. मित्रांनो आलंय बघा आपली गाडी लोड करण्यासाठी हायड्रा. चला तर बा एकदा गाडी भरून घेऊया. मित्रांनो रबराचा अनाकोंडा आपल्या गाडीत टाकण्यात येत आहे. मित्रांनो रबराचा अनाकोंडा पण मँगलोर साठी बघू शकता तुम्ही. याला बोलतात मँगलोरचा ड्रॅगन, रबराचा ड्रॅगन. इथले सुपरवायझर मित्रांनो खरं सलाम आहे या भैयांना, कारण यांना गाडी ओपन करावं लागत होती पण विदाउट ओपन करता आपली गाडी लोड केली आहे बघा. चला तर पेपर घेऊया. मोबाईल पहिला चार्जिंग करूया मित्रांनो, कारण आपल्या गाडीचं चार्जर खराब झालेलं आहे. चला तुम्हाला जर लाईनवर चालायचं असेल ना, गाडीच्या मध्ये काही पण भरा पण पाठीमागनं पडदा बांधा. कारण काय राहतं समोरच्याची वस्तू 4 आण्याची का 2 लाखाची ते आपल्याला काय माहित नसतं मित्रांनो. त्यामुळे ना गाडीचा पडदा, गाडी जर ओपन असेल तर त्रिपाल मारून घ्यायचा, पडदा मारून घ्यायचा, आणि जर कंटेनर असेल तर काहीच मारायची गरज नाही मित्रांनो. चला तर जाऊया ऑफिस मध्ये पेपर घेऊया व निघूया लवकरात लवकर. सकाळी 10 वाजले होते, आता 3 वाजलेत मित्रांनो. जवळपास 5 घंटे गेलेत लोडिंग साठी. हा हायड्रावाला आलाच नव्हता लवकर. चला जाऊ द्या, भेटलंय आपल्याला फुलांना फुलाची पाकळी. निलेश भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचा लोड दिल्याबद्दल. आपल्याला पेपर वगैरे मिळाले, आपला मोबाईल पण 100% चार्जिंग झालेला आहे. चला तर निघूया आता मँगलोर साठी. आपण काल सकाळी आलो होतो मुंबईमध्ये अंधेरी या ठिकाणी, आणि आता बघा आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. पण एक आनंदाची गोष्ट आहे का आपली गाडी भरून निघली, त्यामुळं काय वाटत नाही. पण कालचा संध्याकाळी आपल्याला मुंबईतच झाली होती, आणि लगभग आताही आपण मुंबईमध्येच
मुंबईकर पनवेल के प्रश्न झाला रे बापू कांड झाला ऍक्सिडेंट कोणाला उडीला मित्रांनो लय मोठी कार गाडी फुटलेली बर का तिथं बाबा येत आणखीन एक काय कोणा उडवलं काय कळलंच मार्ग नाही। तर मित्रांनो आपण जेवायला थांबलोय एकदा जेवण करू जेवण झालं या निघूया आता पुढच्या प्रवासाला। आपण आज नॉन स्टॉप गोवा बॉर्डर पर्यंत जाणार आहोत। बाकी गोवा तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये। चला तर जाऊया गोवा। आता पोलादपूर मध्ये आहे तुम्ही बघू शकता ब्रिज। हा टनल जो आहे ना तर तो पोलादपूरच्या पुढे लागतो मुंबई गोवा हायवे वरती। बघा कसलं काम आहे पाणी टाकायला लागलो म्हणजे कोकणात विचार करा कोकणात किती पाणी असेल। हा भरपूर असा डोंगराच्या खालून आहे परंतु हे बघा पाणी टपकतंय पाणी। तसं बी कोकणामध्ये जमिनी ज्या आहे ना लाल आहे। 2 नंबरचा एक्झिट पॉइंट मित्रांनो त्याला काय दरवाजे नाही फिरवाजे नाही। कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असन समृद्धी महामार्गाचे बोगदे तसला ह्या बोगदाला तेवढं काय अपडेट केलेलं नाही बरं का। परंतु तुम्हाला एक खरं सांगू का 3 नंबरचा एक्झिट पॉइंट इमर्जन्सी एक्झिट पॉइंट तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू मित्रांनो कोकणात मुंबई ते गोवा ह्या रोडला एकही टोल नाहीये। अजून बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू आहे। 4 नंबरचा एक्झिट पॉइंट आणि इकडं रोड पण एकदम सुपर आहे। आपण भिवंडीतून निघालो होतो मित्रांनो 5 नंबरचं एक्झिट पॉइंट। तर मित्रांनो आपण भिवंडीतनं निघालो होतो 3-3:30 वाजता। मित्रांनो रात्रीचे 2 वाजलेत समोर काय दिसायला तयार नाहीये। आपण आता झोपूया सकाळी बघू उठून 6 नंतर। चला तर गुड नाईट।